मुख्य आयुष्याचा वेळ आणि काम हे कॅन्सर सर्जरी आणि कॅन्सरच्या पेशंटना लागणारी सगळी ट्रीटमेंट किंवा मदत हेच आहे. SMS Productions निर्मित जर्नी. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा मी वैद्यकीय संचालक आहे. म्हणजे याचा अर्थ की इथे जॉईन होणारे डॉक्टर्स कोण असावेत, दीनानाथची पॉलिसी काय असावी, मी इथला विश्वस्तसुद्धा आहे. त्यामुळे एकूण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जी काही वाटचाल असेल ते त्याची दिशा ठरवण्याचं काम मी करतो. ह्याशिवाय इतर ज्या मी गोष्टी करतो त्या छंद वगैरे सोडून दिल्या तरी मुख्यतः रुग्णालयाचं ॲडमिनिस्ट्रेशन आणि माझी स्वतःची वैयक्तिक सर्जरीची प्रॅक्टिस या दोन गोष्टी या माझ्या आयुष्याचा मुख्य आणि अविभाज्य घटक आहेत. बाकी छंद वगैरे इतर गोष्टींचा वेळ आहे तो संध्याकाळी किंवा रात्री सुरू होतो. आता ह्याच्यासाठी मी मुख्यतः आधी थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो की मी पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीमध्ये 5वीपासून 11वीपर्यंत शिकलो. 11वीला मी ज्ञानप्रबोधिनीतून 1977 साली पासआउट झालो आणि 78 साली BJ मेडिकलला जॉईन झालो. तर त्यातले थोडेसे की मी मेडिकल का निवडलं, शाळेमध्ये काय मिळालं या गोष्टींचा थोडक्यात भाग सांगतो कारण त्याचा आजच्या कामावर परिणाम आहे. तर मुख्यतः मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टींना फार महत्त्व आहे. पहिलं म्हणजे संस्कार आणि दुसरं म्हणजे विद्या. विद्या म्हणजे आपण त्याला प्रोफेशनल एक्सपर्टीज ज्यांच्याकडनं मिळते त्याला मी विद्या म्हणतो. म्हणजे आपण एखाद्याकडनं तबला शिकायला छंद म्हणून शिकलो किंवा कोणाकडनं तरी फोटोग्राफ काढायला शिकलो तर तीसुद्धा विद्याच आहे, पण ती आपल्या आयुष्यावर परिणाम काही करत नाही. पण आपण आयुष्यभर जे काम करतो ती ज्याच्याकडनं शिकलो ती खरी विद्या, कारण त्याच्यावर आपलं आयुष्य पुढे चालतं. तर ती प्रोफेशनल ज्यांच्याकडनं मी शिकलो आणि संस्कार ज्यांच्याकडनं मी शिकलो तर मला असं वाटतं की हे डिफायनिंग मोमेंट्स ऑफ लाईफ प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. माझ्या येतं असं नाही, प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. तर ते मला ज्ञानप्रबोधिनीमध्ये खूप चांगले शिकायला मिळाले. मुख्य ज्ञानप्रबोधिनीचा जो भर होता तो शालेय शिक्षणापेक्षा मॅन मेकिंग किंवा लोक कसे तयार व्हावे त्याच्यावर होता. बहुसंख्य शाळांमध्ये जे विद्यार्थी हुशार असतात त्यांचा त्या शाळेमध्ये सन्मान असतो. ज्ञानप्रबोधिनीमध्ये जे लोक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्याच्यामध्ये खेळ होते, डिबेटिंग होतं, देशाकरता काही काम करायला जायचं, मग गणपतीमध्ये बर्ची नृत्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, पंजाबमध्ये किंवा काश्मीरमध्ये प्रश्न असेल तर त्याच्यासाठी जाऊन तिथे मुलाखती घेऊन, म्हणजे आमच्या शाळेतली मुलं भिंद्रानवाल्यांच्या वगैरे मुलाखतीसुद्धा त्या काळी घेऊन आलेली आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी करण्याला शाळेमध्ये महत्त्व होतं. आणि म्हणजे ज्याला आपण एक शाळेतले हिरो कोण असं म्हणतो तर ते शिकणारे अभ्यासातले लोक नव्हते. पहिल्या येणाऱ्या मुलाला कुणी ओळखणार नाही, पण हे उद्योग करणाऱ्या मुलाला मान असेल अशी ती पद्धत होती शाळेची. तर या मॅन मेकिंगचा परिणाम असा झाला की माझ्या बॅचमध्ये 22 मुलं होती त्यावेळी. त्या 22पैकी आम्ही काही जण मेडिकलला गेलो, काही IIT इंजिनिअरिंगला गेले, काही इतर बिझनेसेसमध्ये गेले, काही मर्चंट नेव्हीमध्ये गेले, अनेक फील्ड्समध्ये गेले. पण कोणीही एकही जण भारताच्या बाहेर स्थायिक झाला नाही. भारताबाहेर राहून काम करून सर्वच्या सर्व 22 जणं आज पुन्हा भारतामध्येच आहेत. तर मला असं वाटतं की हे संस्कारांमुळं झालं आहे. किंवा प्रामाणिकपणे काम करणं ही सुद्धा घटना एकदम मोठेपणी आयुष्यात होत नाही, ती लहानपणीच संस्कारांमध्ये असावी लागते. तर त्याचा काही ठसा तुम्हाला दीनानाथमध्ये, संजीवनमध्ये दिसेल आणि दिसतो अशा माझा तरी स्वतःचा विश्वास आहे. त्यामुळं तो काळ माझ्या आयुष्यातला एक असं म्हणूया जडणघडणीचा काळ होता. आणि मी तेव्हा काय होणार आहे मला माहीत नव्हतं, पण मला असं वाटतं की प्रत्येक यंग माणसाला ओपन माइंड असणं की आपण काहीही होऊ शकतो याला महत्त्व आहे. आपण लहानपणीच मी बाल सतारिया होणार आहे किंवा बाल गवैया होणार आहे किंवा बाल डॉक्टर होणार आहे किंवा बाल ॲस्ट्रॉनॉट होणार आहे हे कदाचित बरोबर नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं की सगळं जग तुमच्यासमोर ओपन आहे आणि तुम्हाला चॉईस करण्याची एक प्रचंड संधी लहानपणी देवानी दिली आहे. आणि घरच्यांचं असं काही बहुतेकांचं प्रेशर नसतं की तू डॉक्टरच झालं पाहिजे, तू इंजिनियरच झालं पाहिजे. बहुसंख्य घरातल्या आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा यशस्वी व्हावा, म्हणजे त्याचं चांगलं चालावं, समाजाला त्याने उपयुक्त काम करावं. ह्याच्या पलीकडे फार भयंकर अशा नॅरोड अपेक्षा नसतात लोकांच्या. आमच्या घरी तर आमची शेती होती,
त्यामुळं घरच्या लोकांना मी काय होणार याच्याबद्दल फार आयडिया नव्हती. आणि मला माझे आजोबा लहानपणी डॉक्टर म्हणून हाक मारायचे. माझ्या भाऊ बहिणीला त्यांनी कधी डॉक्टर म्हणून हाक मारलं नाही. तर मला कळायचं नाही की ते का मला डॉक्टर म्हणतात. त्याचा परिणाम थोडासा मनावर असेल, पण हे मी दुसऱ्या तिसरी चौथीतल्या गोष्टी सांगतो आहे. आणि प्रबोधिनीमध्ये जेव्हा 8वीमध्ये आम्हाला चॉईस होता की तुम्ही इंजिनिअरिंग घ्यायचं असेल तर मशीन ड्रॉईंग घ्यायचं, तुम्ही जर मेडिकलला जायचं असेल तर किंवा बायोलॉजीमध्ये जायचं असेल सायन्समध्ये तर बायोलॉजी घ्यायची, आणि तुम्हाला कॉमर्स करायचं असेल तर 8वीतच कॉमर्स घ्यायचं. तर आता माझ्याबरोबरची जी मुलं जी आज म्हणजे एक मुलगा कॉस्मॉस बँकेचा चेअरमन आहे, एक KPIT नावाच्या कंपनीचा चेअरमन आहे, तर हे सगळे 8वीतच कॉमर्सला जाऊन फायनान्शियल क्षेत्रामध्ये 8वीपासूनच ते गेले. मी तसं 8वीतच बायोलॉजी निवडली. तेव्हा मला मी डॉक्टर होणार का वगैरे असं विचारणं पण बरोबर नाही आहे. पण 8वीमध्येपासून मला बायोलॉजी आवडत मात्र होतं. आणि मला थोडा मी त्यावेळी एकपाठी असल्यामुळं कुठलंही पुस्तक वाचलं की मला तसं लक्षात राहायचं. त्यामुळं फार अभ्यास न करता मला मेडिकलला ॲडमिशन BJ मेडिकलला मिळाली. त्या काळी आजच्यासारखं अशी भयानक पद्धत पण नव्हती की खूप परीक्षा द्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करा. त्यामुळं मी जसा 12वी झालो आणि जसा रिझल्ट आला तसं मला कळलंच की मला इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्हीलाही ॲडमिशन मिळते आहे. आणि मी जसं म्हणलं तसं की इंजिनिअरिंगला ॲडमिशन जरी मिळत असली COAPला, तरी मला माझ्या मनात असं बायोलॉजी घेतल्यापासून पहिल्यापासूनच होतं की आपण बायोलॉजीशी रिलेटेड काहीतरी घेऊया. आणि मी घरच्यांशी काही फार चर्चा वगैरे त्यावेळी केली नाही, कारण त्यांना ह्याच्यातलं मी इंजिनियर व्हावं का डॉक्टर व्हावं हे त्यांना कळण्यासारखं होतं असंही मला खात्री नाही आहे. पण आजोबांची इच्छा असेल मनाशी किंवा आजोबा का बोलवत होते माहीत नाही, पण मी मेडिकलला अर्ज टाकला आणि मला BJ मेडिकलला मिळाली. BJ मेडिकलमध्ये मी 5.5 वर्ष होतो. त्या काळात मी काही फार अभ्यास करत नव्हतो, कॉलेजलाही फार जायचो नाही. वर्गातल्या बहुसंख्य मुलांना मी माहीत नव्हतो, मला बरीचशी मुलं माहीत नव्हती. मी साधारण शिक्षकांची लेक्चर्स ऐकायचो आणि मला ते काहीतरी वेगळं शिकवतायत वाटलं तरच मी जायचो. अन्यथा पुस्तकातलं जर शिकवत असतील तर मला ते एकपाठी असल्यामुळं फार त्यांच्याकडनं ते शिकायची गरज कधी वाटली नाही. आणि त्याही वेळेला मी पुस्तकं वाचून पटपट परीक्षा देत पास होत गेलो. माझ्या मनात त्यावेळी असं होतं की आपण फिजिशियन व्हावं. आणि फिजिशियन व्हावं हाही निर्णय परत असाच ॲडहॉक होता, कारण चांगले फिजिशियन 2 त्यावेळी फार मोठे फिजिशियन मला शिकवायला होते ससूनला. एक होते डॉक्टर सरदेसाई, ज्यांना सगळे पुणेकर ओळखतात, आणि दुसरे डॉक्टर RS वाडिया म्हणून खूप चांगले फिजिशियन होते. ते दोघांच्या युनिटला राहून मला असं वाटायचं की आपण यांच्यासारखं झालं पाहिजे. आणि मग मला ससूनला इंटर्नशिप लागली. त्या इंटर्नशिपच्या काळामध्ये मी मेडिसिन युनिटला काम केलं आणि सर्जरी युनिटला काम केलं. तर त्या सर्जरी युनिटमध्ये सगळ्यांना असं वाटायचं की दुसऱ्या सगळ्यांचे पेशंट आपल्याकडे यावेत. आणि मेडिसिन युनिटला मी जेव्हा काम केलं तेव्हा त्या सगळ्यांना वाटायचं की आपले पेशंट दुसऱ्याकडे जावेत. तर हा भयंकर फरक बघून मी अस्वस्थ झालो. म्हटलं फिजिशियनला पेशंट यावेत असं वाटतच नसेल का काय, असं त्या युनिटला तरी होतं माझ्या. आणि त्यांनी अस्वस्थ होऊन मी फिजिशियन व्हायचा बेत सोडून दिला. आणि माझ्या MBBS नंतर परत त्यावेळी एंट्रन्स एक्झाम वगैरे काही नव्हत्या, त्या मार्कांवर मला मेडिसिनलाही मिळत होती. मी दुसरा होतो मेडिसिनमध्ये, आणि सर्जरीला मिळणार होती कारण त्याच्यातही चांगले मार्क होते, तिकडं मी घेतली. सर्जरीला मला नशिबाने त्यावेळी डॉक्टर मेहरू मेहता म्हणून पारशीबाई होत्या, त्या प्रसिद्ध सर्जन होत्या खूप. आणि त्या अशा डेडिकेटेड पारसी थोडे वेडसर लोक असतात तशा होत्या. त्याच्यामध्ये त्या सकाळी 6ला ससूनला यायच्या आणि रात्री 10ला घरी जायच्या. आणि एखाद्या तुरुंगासारखं तिथलं वातावरण रेसिडेंट्सना वाटायचं, कारण त्यांनाही रोज सकाळी 6 ते रात्री 10 काम करायला लागायचं. आणि बाई गेल्यानंतर परत पेशंटचं उद्याच्या पेशंटची तयारी, जेवण कधी, आपण झोपलो कधी, पुढचा दिवस कधी सुरू झाला. मी त्यावेळच्या काही गमती सांगायच्या तर सकाळी 4:30ला आम्हाला वॉर्डात जाऊन ज्या पेशंटचं ऑपरेशन आहे त्याचा पार्ट क्लीन करायला लागायचं, कारण ससूनचे पेशंट खूप स्वच्छ नव्हते. आणि बाईंना वाटायचं की ते जर खूप मोठी ऑपरेशन्स करतो आहे तर आपण ते अस्वच्छ जागेवर ऑपरेशन केलं नाही पाहिजे. म्हणून आम्ही 4:30ला जाऊन पेशंटच्या जखमा होणाऱ्या जिथे ऑपरेशन करणार आहोत त्या जागा धुवून काढून, त्याला स्पिरिट लावून, त्याला बँडेज लावून, त्या गुंडाळून आम्ही 4:30ला ठेवायचो. 5:30ला मग आमचा राऊंड असायचा. 6, 6:15ला आमचा रजिस्ट्रार लेक्चरर यायचे राऊंडला. आणि मग बाई साधारण 6:30-7ला आल्या की रोजचा रामाचा गाडा परत सुरू व्हायचा. अशा पद्धतीने 3 वर्ष काम केल्यावर मला जे इतर छंद होते मेडिकलला असताना, त्याच्यामध्ये मी खूप प्रचंड पुस्तकं वाचायचो. म्हणजे ऑलमोस्ट अख्खी लायब्ररी मी वाचलेली आहे. त्यावेळेला शेक्सपियरचं असं कुठलं नाटक नव्हतं जे मी वाचलेलं नव्हतं. अनेक लेखक
की ज्यांची एकूण एक पुस्तकं त्यावेळी पब्लिश असलेली मी वाचलेली आहेत. त्याच्यामध्ये अगदी हजारो नावं, ॲलिस्टर मॅकलिनपासनं डेस्मंड बॅगले, जॅक हिगिन्स, ॲगाथा ख्रिस्ती, शेक्सपियर, म्हणजे विविध प्रकारच्या फिलॉसॉफर्स, म्हणजे जॉ पॉल सार्त्र असेल किंवा कोणी, म्हणजे कोणताही माणूस असेल तर मी त्याचं सगळं वाचायचो एकदा वाचायला घेतलं की. तर असे ते सगळे छंद माझे या सर्जरीच्या वेळी सुटले, कारण बाईंच्याबरोबर काम करून आयुष्याला दुसरं काही शिल्लकच राहिलं नाही. आणि अचानक एक काय म्हणूया, सर्व काम करणारा आणि आनंदी माणूस हा फक्त फोकस होऊन फक्त सर्जरी करतो असा फक्त मेहताबाईंनी निर्माण केला असं मी म्हणेन. म्हणजे मी तुम्हाला जी मूळ गंमत सांगत होतो की आपल्याला सगळंच व्हावं असं वाटलं पाहिजे, तसं मला आधी सरदेसाईंना बघून वाटलं होतं की आपण फिजिशियनच व्हावं. तसं मेहताबाईंना बघून मला वाटलं की आपण कॅन्सर सर्जनच व्हायला पाहिजे, कारण बाई कॅन्सर सर्जन होत्या. मग मी टाटा मेमोरियलला गेलो. तिथं मी जवळजवळ 4 वर्ष टाटा हॉस्पिटलमध्ये रोटेटिंग रेसिडेन्सी असते ती केली. तिथं मला खूप काम प्रचंड करायला मिळालं. त्यालाही कारणीभूत परत बाईच आहेत, कारण मेहताबाईंनी फोन करून तिथं सांगितलं होतं की माझा स्टुडंट तुमच्याकडे येतो आहे आणि तो फार चांगला आहे, त्याला तुम्ही घ्या, त्याला काम द्या. आणि तिथं गेल्यावर जे तिथल्या बऱ्याचशा तरुण लोकांना काही माहीत नसायचं, त्या बऱ्याचशा सर्जरीज मी इथेच पुण्यात बाईंच्याबरोबर केलेल्या होत्या. आणि बाई अशा विलक्षण वेगळ्या सर्जन होत्या की त्या स्वतः माझ्याबरोबर सर्जरी करायला थांबवून, हात धरून, शिकवून, धपाटे मारून, शिव्या देऊन, पण म्हणजे मला कोणतरी ज्युनियर रेसिडेंट शिकवतो आहे किंवा मला एखादा लेक्चरर शिकवतो आहे असं कधी झालंच नाही. मी जी प्रत्येक सर्जरी शिकलो, छोट्यात छोटी ती मोठ्यात मोठी, ती एक मेहताबाईंनी हात धरून शिकवलेली आहे. आणि असं फार थोड्या स्टुडंटच्या नशिबात येतं, कारण बहुसंख्य स्टुडंटच्यामध्ये फळीच्या फळी असते काम करणाऱ्यांची. ससूनलई होती, पण माझ्या नशिबाने बाईंनी मला शिकवलं असं मी म्हणेन. त्यांचं कायम मी ऋणी आहे त्याच्याकरता. बाई नुकत्याच 2 वर्षापूर्वी गेल्या. आणि त्यानंतर मग टाटाला गेलो मी, तिथे प्रचंड काम केलं. सर्व कॅन्सर्स कुठल्या, आणि कामही टाटाला ससूनपेक्षा फार जास्त प्रमाणात होतं. त्याचाही खूप फायदा झाला. आणि आज जो मी कॅन्सर सर्जन दिसतो तो त्यामुळं आज आहे. मला असं वाटतं की कुठलंही चांगलं ट्रेनिंग हे आयुष्यामध्ये चांगलं माणूस होण्याकरता सुद्धा आवश्यक आहे. कारण आपल्याला जर काही चांगलं मिळायचं असेल तर आपण बेस्ट ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आणि मेहताबाई तर माझ्या नशिबाने मला बेस्ट ट्रेनर भेटल्या. त्याच्यासाठी मी काही श्रम केले होते किंवा अभ्यास केला होता. मी तेवढा MBBS झालं तेव्हा स्वतः इव्हॉल्वडच नव्हतं एवढा की मला हे कळेल की मी चांगला सर्जन शोधू, त्याच्याकडं जाऊ. पण जेव्हा मी मेहताबाईंकडनं पासआउट झालो तेव्हा मला या गोष्टी कळलेल्या होत्या की आपण भारतातली बेस्ट कॅन्सर इन्स्टिट्यूट कुठली आहे, तिथं जाऊन आपण तो अनुभव मिळवला पाहिजे. आपला इथला अनुभव पुरेसा नाही आहे, कारण बऱ्याच जणांना पुण्यात काम करून लगेच प्रॅक्टिसला लागण्याची पण सवय असते. आणि त्यावेळी तशी संधी पण मला होती, कारण आजच्या एवढी त्यावेळी कॉम्पिटिशन पण नव्हती. पण मला असं वाटतं आहे की त्यावेळेपर्यंत थोडी बुद्धीची इव्होल्युशन झाली म्हणूया, की आपण अजून चांगल्या ठिकाणी शिकलं पाहिजे, आपण अजून अनुभव घेतला पाहिजे, अशी प्रेरणा मला बाईंचं काम बघून मिळाली, किंवा स्वतःच्या वयामुळेही असेल. आणि मला असं वाटतं की टाटा हॉस्पिटलचा सुद्धा इन्फ्लुएन्स माझ्या आयुष्यावर फार आहे.